सत्यपीठ मंदिर कलंबे हा 5वा वर्ष आहे वर्धापन दिवस साजरा केला जातो। ॲक्च्युली प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा वर्धापन दिवस साजरा म्हणजे त्याचा समापन असतो आणि त्याचा 5व्या दिवशी आज 6 तारीख आहे, 6 मेला सुरुवात झालेली आहे आणि 10 मेला ह्या वर्धापन दिवसाचं जे उत्सव आहे ते समापन होणार आहे। या 6 दिवसामध्ये खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केले जातात। आज शशिकांत जाधव प्रस्तुत आईचा जागर हा मोठा कार्यक्रम गोंधळ एक स्टेज शो होणार आहे आणि ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कळंबे गाव एक उत्सव साजरा करतो। कळंबे गावामुळे हा मंदिर आज गुगल मॅपवर आहे। गुगल मॅपवर खरं म्हटलं तर आज तुम्ही आई तुळजाभवानी कळंबे टाकलं तर लगेच गुगल मॅप आपल्याला या कळंबे गावा मध्ये घेऊन येतो आणि आज ह्या मंदिरामुळे आज ह्या गावाचा सर्व लोकांचा एक मोठं मान निर्माण झालेला आहे। आज आपला गाव हा पूर्ण गाव एकत्र येऊन हा सण साजरा करतो। मी कळंबे वासियांना कळंबे ग्रामवासियांना धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो जे लोक हे सर्व एकत्र येऊन हा सण साजरा करतात। आणि एक आज तुम्ही खरं म्हटलं तर बाळ गंगाधर टिळकांनी जे गणेश उत्सव साजरा करण्याचं जे मनात घेतलं किंवा लोकांना एकत्र आणण्याचं जे मनात त्यांनी घेतलं, आज त्यामुळे गणेश उत्सव साजरा होतो आणि जे लोक घरात बसत होते ते एकत्र येतात आणि आज उत्सव साजरा केला जातो। आपण ह्या ठिकाणी त्याप्रमाणेच पूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो। मी तर काहीच करत नाही, खरं म्हटलं तर ग्रामवासी काल रात्रीपासून तिथे सजावट करणं, देवीची सजावट करणं, रांगोळी काढणं आणि पूर्ण रोडवर रांगोळी काढण्याचं काम ह्या लोकांनी केलंय। मी कितीही त्यांचा धन्यवाद दिलं कमी, ते फारच कमी आहे आणि हे मनापासून करत असतात। देवासाठी जो करतो त्याला काय मी कोण नाहीये किंवा ती आई स्वतः करून घेते असं मी मानतो आणि मी नेहमी ग्रामवासियांना धन्यवाद देत असतो की हे आहेत कोण, आम्ही आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, हे नसले काहीच होऊ शकत नाही। आणि आज हा 5वा वर्ष साजरा होतो। मी आईच्या चरणी आईच्या चरणी साकडं घालतो की आई ह्या ग्रामवासियांना कळंबे ग्रामवासियांना नेहमी सुख शांती दे, त्यांना धन लाभ दे आणि ह्या गावामध्ये कधी तंटा वगैरे होऊन देऊ नको, एवढीच माझी इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आई कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर खूप मोठं बांधलेलं आहे। आमचे मित्र शशी यदे यांनी कळंबे गाव मुरबाडमध्ये आणि आज जेवढी इथं महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत त्यांना तुळजाभवानीचं दर्शन इथे लाभतोय आणि आज 5वं वर्ष आहे या वर्धापन दिनाचं आणि मोठ्या संख्येने आणि 5 दिवस चालतं हे प्रोग्राम, 5 दिवस मनोरंजन असतात, भजन कीर्तन हरिपाठ होतो आणि या कळंबे गावाला आज चांगलं एक मंदिर लाभले, यांना दर्शन इथं होतं। तुळजापूरला जावं लागत नाही त्यांना इथेच त्यांची तुळजाभवानी आलेली आहे आणि यांना खूप आशीर्वाद देतो या गावाला आणि या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे कळंबे गावचं। आज यादव साहेबांना मी धन्यवाद देतो कारण ते आज उत्तर भारतीय असून त्यांनी इथे येऊन आज तुळजाभवानीचं मंदिर बांधले। या परिवाराला मी खूप मनापासून धन्यवाद करतो आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचा पूर्ण परिवार सुखी समृद्धी आणि भरभराटी येवो। कळंबे गावाची रहिवासी आहे। आज खरं तर बघितलं तर कळंबे गावामध्ये माता तुळजाभवानीचा वर्धापन दिन साजरा होत आहे। त्या दिनानिमित्त आज कळंबे गावामध्ये भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे। हे वातावरण तयार करण्याचे प्रमुख सहकार्य म्हणजे आमच्या गावचे यादव शशीदादा यादव, त्याचबरोबर त्यांची सहभागी होती उमाताई यादव आणि त्यांचा मुलगा विशाल दादा, त्यांच्या कृपेने आज कळंबे गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे व पूर्ण कळंबे गावातील रहिवासी आई भवानीच्या प्रसादाचा लाभ घेत आहे। खूप छान अशा प्रकारचे तुळजाभवानीचं मंदिर उभारण्यात आलं। गावात एवढा आनंद होते का जणू काही तुळजापूरच आमच्या कळंबे गावात अवतरलेलं आहे। हे फक्त उद्धव केलेलं आहे। त्यामुळे खूप लोक आनंदी आणि उत्साहाने सर्व महिला पुरुष एकत्र येऊन सगळे एकत्र आनंदाने उत्साहाने साजरा करतात। नमस्कार, मी गावात राहते। गावातील अभिनेता हे मंदिर या मंदिरात मंदिर गावापासून स्टार्ट झालं म्हणजे तेव्हापासून त्यांनी या मंदिरात बांधले। तेव्हापासून मंदिरामध्ये म्हणजे बरेच भक्त पाया वगैरे येतात आणि आजूबाजूचे लोक पण खूप एन्जॉय करतात आणि आता आज पालखी आहे। पालखी निमित्त सगळे लोक गावकरी जमलेले आहेत आणि इथे असं पालखी यात्रा निघाली आहे आणि मग आम्ही सगळे एन्जॉय